तुम्ही अजून औषधं किंवा मॉडर्न मेडिसिनकडून आयुर्वेदिक असं घ्यायची गरज नाही. तर थोडक्यात तुम्ही काय सांगताय की कोणत्याही वयाची व्यक्ती असेल आणि जर त्याला आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे असं वाटत असेल किंवा जर त्याला शुगर डिटेक्ट झाली तर त्यांनी काय केलं पाहिजे? हां, म्हणजे आता ही जी दीक्षित लाईफस्टाईल मी सांगतोय, म्हणजे आता डाएट शब्द मला आवडत नाही कारण तो फार असा बंधन घातणारा शब्द वाटतो. म्हणजे लाईफस्टाईल जीवनशैली आहे. तर ही जीवनशैली जी सांगतोय त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहाराच्या बाबतीत आहेत. पहिली गोष्ट आहे की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा. पहिली गोष्ट आहे. आणि ज्याला ओळखता येत नाही त्याला म्हणतो की 2 पॅटर्न जगात आहेत, की काही लोक सकाळी 9ला जेवतात, संध्याकाळी 6ला जेवतात, किंवा काही लोक दुपारी 12-1 आणि रात्री 8-9 जेवतात. तर तुम्ही कुठल्या तरी पॅटर्ननी सुरू करा, तुम्हाला ट्रायल अँड एररनी कळतं 7-8 दिवसात. त्या 2 वेळा जेवा, पहिली गोष्ट. दुसरा सल्ला असा आहे की 55 मिनिटात जेवण संपवा. त्याचाही लोक गैरसमज करून 55 मिनिटं जेवतात. तर 55 मिनिटात संपवायला सांगितलं कारण इन्शुलिन सिक्रेशनचा सायकल 55 मिनिटाचा आहे, म्हणून 55 मिनिटं संपवा. दुसरी गोष्ट. तिसरं सांगितलं आहे की कार्बोहायड्रेट कमी करा आणि प्रोटीन वाढवा. आता ते कसं करायचं, मी जो क्रम सांगितला तो क्रम फॉलो केला तर आपोआप कार्बोहायड्रेट कमी होतात, प्रोटीन वाढतात. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची सांगितली आहे की डायबेटिक नसाल तरीसुद्धा गोड जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि आपले बरेचसे लोक गोडाचे इतके ॲडिक्ट झालेले असतात. म्हणजे असं म्हणतात की सिगारेट किंवा दारूच्या व्यसनाने जेवढे लोक मरत नाहीत जगात आज, त्याच्यापेक्षा जास्त लोक साखरेच्या व्यसनाने मरतात. आणि असं प्रयोगांमध्ये म्हणजे हे झालं, सिद्ध झालं की कोकेनपेक्षा साखर जास्त ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे ते प्राण्यांवर प्रयोग केले तर असं लक्षात आलं की प्राण्यांना ते तिथे कोकेन दिलं आणि कोकेनचं ॲडिक्ट केलं आणि मग ते प्राणी कोकेनकडे जायला उंदीर त्या पिंजऱ्यात, तर त्यांना शॉक द्यायचे. तर शॉक दिला की त्यांनी जाणं बंद केलं कारण त्रास होतो म्हणून. नंतर त्यांना साखरेसाठी ॲडिक्ट केलं आणि पुन्हा शॉक द्यायला लागले, तर ते शॉक खाऊन जायचे. तसे जे लोक स्वीट फूड, माझा स्वीट टूथ आहे किंवा माझं स्वीटचं क्रेविंग आहे असं म्हणतात, हे तर साखरेचं म्हणून डायबिटीवाल्यांना मुळीच खाऊ नये, पण इतरांनी पण कमी करावं. तर हे आहाराचे 4 सल्ले आहेत. याच्यावर व्यायाम सांगितलं आहे की 4.5 किलोमीटर चाला, 45 मिनिटात चाललात फार चांगलं, पण जास्त वेळ लागला तरी हरकत नाही. 12-15 किलोमीटर सायकल चालवा, स्विमिंग करा किंवा सूर्यनमस्कार करायचं 45 ते करा. म्हणजे कुठलाही व्यायाम ज्याने तुमचं 250-300 कॅलरीज बर्न होतील. आणि जर तुम्ही रोज जेवत असाल तर रोज व्यायाम करा. म्हणजे ही झाली लाईफस्टाईल. आता ही कोणी करायची नाही सांगतो आम्ही, तर लहान मुलं जी आहेत 18 वर्षाखालची त्यांना याची गरज नाही. दुसरं म्हणजे गरोदर ज्या असतात स्त्रिया किंवा मुलाला अंगार पाडणाऱ्या महिला, त्यांनी करू नये जोपर्यंत मूल 9 महिन्याचं होत नाही. तिसरं टाईप 1 डायबिटीसचे लोक, कारण टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्शुलिन तयारच होत नाही, त्याच्यामुळे या लाईफस्टाईलचा त्यांना उपयोग होत नाही. सुदैवाने हे लोक सगळ्या डायबिटीसमध्ये 3-4% असतात. टाईप 2 डायबिटीसचा नक्की फायदा होतो, पण त्यांना पण मी सांगत असतो नाही वारंवार की प्रोटोकॉल फॉलो करा. मी नुसतं माझा कट्टाचं लेक्चर ऐकून लगेच उद्यापासून 2दा खायला सुरुवात केली, ग्लिमिप्राईड 3दा घेणार आणि 2दा जेवणार, तर ग्लिमिप्राईड खाल्ल्याने जेवले नाही तर साखर कमी होऊन हायपोग्लायसेमिया होईल, चक्कर येईल, रसात पडतील कुठेतरी. तर प्रोटोकॉल फॉलो करायचा आहे. त्यासाठी इतके सेंटर्स आहेत, इतके माझे कोऑर्डिनेटर्स आहेत, कोणाशी संपर्क करून त्यांना प्रॉपर गायडन्स मिळू शकतो. तर अशा पद्धतीची ही लाईफस्टाईल आहे. आणि ही जी लहान मुलं आहेत, कारण आता चाइल्डहूड ओबेसिटीचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे. म्हणजे जवळपास 20-22% मुलं लठ्ठ आहेत आज. तर आम्ही 12 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी, म्हणजे 8वी ते 12वी त्यांच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम सुरू केला आहे, विद्यार्थी जागृती अभियान म्हणून. त्यात आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही 4 वेळा खाल्लं तरी चालेल. मोठी मुलं 15-16ची तर 3दा पण खातात. दुसरं त्यांना सांगतो गोड कधी जेवढं कमी कराल तेवढं चांगलं. तिसरं सांगतो कोल्ड्रिंकला कधी हात लावू नका. दुर्दैवाने आमच्या समाजामध्ये आपण बघतो की मोठमोठे हिरो, क्रिकेटचे लोक, याच्यात काहीतरी काय कुछ तुफानी करते वगैरे वगैरे जे आपण बघतो सगळं, तर आपण लोकांना विष विकतो ॲक्च्युली. म्हणजे 100 मिलीलिटर कोल्ड्रिंकला 11 ग्रॅम साखर आहे आणि 500 मिलीलिटर कोल्ड्रिंक प्यायला 10 मिनटं पण लागत नाही. आणि मुलं कोल्ड्रिंक पितात. लहान मुलं आज डबल कॅफिन असलेली शाळांच्या बाहेर तुम्हाला ते हे दिसतील. म्हणजे प्यायचं पाणी नसेल कदाचित, पण एक कोल्ड्रिंकच्या बाटल्या तुम्हाला दिसतील. तर हे त्यांना सांगतो आम्ही. आणि चौथं सांगतो महत्त्वाचं की मोबाईलवर फुटबॉल खेळणं बंद करा आणि ग्राउंडवर जाऊन तासभर खेळा. तर हे आम्ही मुलांसाठी सुरू केलं आहे, पण ते 2दा नाही जेवू शकत. तर अशा पद्धतीची ही लाईफस्टाईल आहे. ही जर केली तर 4 फायदे होतात. एक म्हणजे वजन कमी होतं. आणि मी जे काही आता सांगतोय सगळं याच्यासाठी सगळ्याबद्दल रिसर्च पेपर मी प्रकाशित केले आहेत. म्हणजे 2018ला मी तुमच्याकडे आलो तेव्हा मग काही लोकांनी मला प्रश्न विचारला किती लोकांना फायदा झाला. तेव्हा मी एक मॉडेस्ट अंदाज सांगितला होता की मग काही इतक्या लोकांना झाला असेल. ते म्हणाले फारच कमी हा आकडा. मी म्हटलं मी प्राध्यापक आहे, मी खोटं बोलू शकत नाही. पण आज मी सांगू शकतो की 13 रिसर्च पेपर याच्यावर प्रकाशित झालेत. आणि आता मी असं सांगू शकतो की ही लाईफस्टाईल केली तर तुमचं वजन 6 महिन्यामध्ये 6.5 किलो कमी होईल सरासरी. रेंज आहे 3 ते 45 किलोची. पोट कमी होईल, 1.5 इंच पोट कमी होईल सरासरी. 1 ते 4 इंच रेंज आहे. HbA1c म्हणजे 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कमी होईल आणि फास्टिंग इन्शुलिन कमी होईल. आता ह्या 4 गोष्टी जर कुठल्याही लाईफस्टाईलने घडल्या तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की आरोग्यासाठी वाईट आहे.
त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर घडत असतील तर माझं म्हणणं की प्रयोग करून बघा. 100 वर्ष आयुष्यातले 3 महिने मला द्या, उद्या सगळे पॅरामीटर बघा, 3 महिने कारण परत बघा. खरंच कमी झालं, मी म्हणतो ते खरंच ठरलं